समोरून आली आपली बायकर्स गँग, जी की मनाली टू लेह लद्दाख करायला सगळ्यात जास्त आवडतं सगळ्याला. आणि सगळेजण लाईट लावत यायला लागलेत. सगळेजण समोर पूल आहे आणि तात्पुरता पूल बनलेला आहे. आणि गाड्या कशा झाल्यात आहे बघा एकदा मला दाखवतो. पूर्ण आदळ झाले, सगळ्या सीड्या हलाल्या, पूर्ण लाकडं आहेत. लाकडावरून गाडी दमादमान जायला लागली. साईडला नदी व्हायला लागली, इकडे दिसायला लागली. सकाळची जवळपास 6 वाजायला लागलीत आणि हे होतं पाठीमागं माझ्या महादेवाचं मंदिर. झोप तर मला 1 मिनिट आलं नाही रात्रभर, फक्त इकडून तिकडून, कारण थंडीची इतकी होऊ लागली. जवळपास 5 डिग्री सेल्सिअस झालं, 5 डिग्री तापमान झालं आणि रात्री खूप जास्त थंडी वाजू लागली. आणि माझ्याकडे पांघरायला पण चांगलं नव्हतं, तर कसं तरी झोपलो म्हणजे काय, झोपलंच नाही, 1 मिनिट झोपलो नाही. माझ्या डोळ्यावरून पूर्ण बघत असेल. आणि हे पाठीमागाचं महादेवाचं मंदिर. तर आज आपल्याला केलांगून लेहपर्यंत आज पूर्ण 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करायचं आहे. आज कसे करून संध्याकाळी 8-9 वाजता, नाही तर काही खरं नाही, कारण थंडीची इतकी वाजायला लागली, खूप जास्त थंडी वाजायला लागली. तर जाऊया, बघूया आपल्याला सकाळी लिफ्ट भेटते का. जवळपास सकाळचे 6 वाजले तर आणि सूर्य पण निघायला लागलाय आणि समोरच ढग दिसायला लागलाय. तिकडल्या खाल्ल्या साईडला होतं, मी तिकडून चलत आलो. रस्त्याला कोणी दिसणं झाली आणि एखादी कुठली तरी गाडी दिसायला लागली. रस्त्याला कुठल्या प्रकारचे हॉटेल बिटेल काहीच चालू नाही. तरी थोडंसं समोर अजून मार्केट आहे, मार्केटमध्ये जाऊन बघतो काय ते चालू आहे हॉटेलमध्ये. तर जवळपास मी अर्ध्या घंट्यापासून थांबलो आणि 3 ते 4 ट्रक गेले सकाळी. सगळ्यांना हात दिला, कोणी थांबायला तयार नाही. आणि पाठीमागल्या साईडला इकडे लिहिलं आहे बघा, HFCTC न्यू बस स्टँड केलॉंग, म्हणजे केलॉंगचं बस स्टँड आहे. हे खाल्ल्या रोडनं जातं आणि जे वरचा रोड आहे तो रोडनं जाते मेन, जे मोठे मोठे ट्रक आहेत. आणि खाल्ल्या रोडनं जे आपले काय म्हणतात त्याला, याच्यासाठी म्हणजे बस जाते तर, जे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट बस आहे ते खाली तिकडे जाते तर. मी असं या रस्त्याला थांबलो आणि तिकडून सगळे ट्रक आले आणि रॉंग साईडला थांबले, कारण ट्रकवाल्याला दिसावं. तर 2-4 याला हात दाखवला, 2 जणांना म्हणले नाही. तर बघूया, अजून अर्धा 1 घंटा थांबून बघूया, भेटते मला वाटतं भेटेन. आज कसं करून लेहला पोहोचायचं आपल्याला. समोर आला बस अड्डा, हिमाचल पथ परिवहन निगम केलांग. तर सगळ्या बस दिसायला लागत, हे सगळे हिमाचल प्रदेशचे आहेत. पण एकावर बी पाटी लावलेली नाही, जे की लेहसाठी जाणार आहेत. कुणाला तरी विचारावं लागणार आहे, कारण मी जवळपास तिथं अर्धा 1 घंटा थांबलो आणि एकही ट्रक नाही आलं, काय किस्मत आहे. तर चला मग तेवढं म्हणलं जरा केलांगचं बस स्टँड बघा. तर 9, 9:30, 10 वाजता जर नाही भेटली आपल्याला लिफ्ट, तर बसच घ्यावं लागणार आहे, कारण आज कोणत्या हालतीत आपल्याला लेहला पोहोचायचं. तर बघूया, आपल्याला समोरच दिसायला लागला तो आहे रस्ता, जो की मेन रस्ता आहे. आणि इथून जाते आपल्याला केलांगची बस स्टँडमधून सगळ्या बस इकडं. तर पहिले विचारूया लेहला किती वाजता बस जातात, नाही तर काय करूया आपण तिकडे जाऊन थांबूया, ज्यामुळं आपल्याला बस पण सापडेल आणि गाड्या पण सापडतात. तर बाहेर जाऊया पहिले. समोर तिकडल्या साईडला केलांगचं बस स्टँड आणि केलांग शहर राहिलं, तिकडल्या साईडनं आलो मी. आणि रस्ता पूर्ण कोरत आणला आहे. आणि नदी कशी जायला लागली, झरणा एकदम भारी पूल बनलेला आहे. आणि तो वरचा मेन पूल आहे, जिथून की सगळ्या ट्रक जायला लागले. तो मेन हायवे आहे आणि हा बस येण्या जाण्यासाठी केला आहे. पाणी किती सुंदर पडायला लागलं आणि आपल्याला इकडं जायचं आहे. जवळपास 1 घंटा झालं, 7:30 वाजायला लागले. जवळपास 1 घंटा थांबलो मी. आणि 20 ट्रक गेले, सगळ्या लिहिले तर ऑन ड्युटी आर्मीवालीचे जेवढे बी ट्रक आहेत ते तर काही घेत नाहीत, कारण ते ऑन ड्युटी आर्मी त्याच्यावर लिहिले होतं, म्हणजे आर्मीचं सगळं सामान घेऊन जायला लागले. तर बघूया अजून किती वेळ लागते लेहाला लिफ्ट भेटायला, कारण लिफ्टच भेटण्यात आले. सगळे ट्रक आले ते ऑन ड्युटी आर्मी. अजून एक ट्रक आलं दिसायला लागले, अजून 2 ट्रक आले, एका मागून 2 ट्रक आले. याचा अर्थ तो ऑन ड्युटी आर्मीचा असेल 100% असं मला वाटते, कारण जेवढे आतापर्यंत मी बघितले तेवढे ते तसंच दिसायला लागले. असं पूर्ण गोल फिरून येणार आणि पूर्ण इकडे लेहला जाणार. खूप साऱ्या बकऱ्या आल्या, बकऱ्या म्हणायचे का गोट म्हणायचे, म्हणजे ते मेंढ्या म्हणायचे नाही, बकऱ्याचे सगळे दिसायला लागले. समोर ते जे काय दिसायला घोडे दिसायला लागले, ते घोड्यावर सगळं सामान आहे. आणि त्यांची चारणारे जे माणसं आहेत संघ चालू लागली, सगळे संघच घेऊन फिरतात. म्हणजे जवळपास 10-10, 15-15 दिवस घेऊन फिरते सगळेजण. किती जण, 301 जण असतील, 300 तरी टोटल पूर्ण तेच आहेत. मेंढे बी आहेत, ते कोणते मेंढे दिसायला लागले. पण शेळे आहेत आणि शेळ्याचे केस किती मोठे मोठे लांब आहेत. सगळेजण घेऊन जायला लागले. किती जण आहेत, 3, 4 टोटल 5 जण आहेत. आणि एक कुत्रं तर पाठीमागे संघ असते, सगळ्या संघ दिसायला लागले. हे कुत्रं सगळ्या संघ असतेच. किती छोटंसं कुत्रं आहे. त्या शेळ्यामध्ये गेल्याच्या नंतर दिसणार बी नाही, एवढं छोटंसं कुत्रं आहे. पूर्ण ट्रॅफिक करून ठेवते.
जवळपास 1.5 घंटा झाला मी थांबलो. 8:30 वाजले तर तिथून निघालो, कारण गाड्या थांबच नाही गेल्या तिथं. जाऊ दे, ती जागाच खराब आहे वाटतं. थोडंसं पुढे जाऊ, 1-2 किलोमीटर चालत जाऊया आणि त्याच्यानंतर बघूया आपल्याला लिफ्ट भेटते का नाहीतर मग आपल्याला गाडी करावंच लागेल. तसं 9:30-10 वाजेचा प्लॅन आहे आपला लिफ्ट भेटण्याचा. त्याच्यानंतर मग बस घेईन मी, कारण आपल्याला आज कधी करून लेहला पोहोचायची. कारण संध्याकाळी थांबायला माझ्याकडे काय नाही. थंडी इतकी खूप जास्त वाजायला लागली का नाही, खूप जास्त. रात्री मग खूप जास्त हालत खराब झाली, कारण रात्री मी 1 घंटा झोपलो बी नाही, 1 घंटा बी नाही, फक्त डोळे झाकलेले होते. थंडीची एवढी वाज लागली, तर आज काय करून लेहला पोहोचायचं आपल्याला, काही करून बघूया. अजून 1 घंटा आहे आपल्याकडे. 1 घंट्याच्या आत जर लिफ्ट भेटली ठीक आहे, नाहीतर मग कोणती बी बस किंवा कोणती बी लिफ्ट येईन, पैसे देऊन जावं लागेल. ते शेळ्या बकऱ्याचं खूप जास्त इथं दिसायला लागले बघा. पूर्ण रस्ताच ब्लॉक करतात, कारण डायरेक्ट 300 ते 400 शेळ्या एकदाच येतात. आता आपली विन गाडी थांबल्या आणि समोर पण गाड्या थांबल्या. तर गाडी जर नाही थांबली तर सगळं डायरेक्ट चाकाखाली येते आणि पूर्ण 300-400 जण पूर्ण शेळ्या बकऱ्या इथं सगळ्या पहाडामधून या डोंगरामधून घेऊन जायला लागलेत. टाइम झाला जवळपास 9:30 वाजायला लागलेत आणि आपल्याला शेवटी लिफ्ट भेटलेली आहे. 8:30 वाजता मी केलांगून निघालतो म्हणलं, आता आपल्याला काही लिफ्ट भेटणार नाही. आणि जवळपास समोर 2 किलोमीटर चालत आलतो. ते तिथली जागाच खराब होती वाटतं, तर मी 2 किलोमीटर समोर चालत आलं. मेन म्हणजे मी असं सहज हात वर केला, मी म्हणजे हात देऊन एक 40 ट्रकला हात दिले. ते गाडी आपल्याला काही लिफ्ट भेटणार नाही म्हणलं, आपल्याला बस किंवा दुसरं काहीतरी घेऊन पैसे खर्चून जावंच लागेल लेहला. पण कारण आज कसं करून पोहोचायचं होतं लेहला, कारण काल थंडी इतकी वाजली आणि रातभर मला झोप नव्हती. तर शेवटी एखादा हात वर केला मी, 40 ट्रकला हात केलता, पण कुणीच थांबेल नाही. आणि शेवटी भावना आपल्या जे दादा आहेत त्यांनी गाडी थांबली आणि जवळपास अर्धा ते 1 घंटा चालत आला आम्ही. आणि इथे चहा पिण्यासाठी थांबला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक दाखवतो, ब्रिज आहे, दारचुला ब्रिज म्हणते, जे की पूर्ण हिमाचलमधला सगळ्यात लांब ब्रिज मानला जातो. जवळपास 500 ते 600 मीटर आहे. तुम्हाला दाखवतो, हे समोर दिसायला लागला, हा ब्रिज दिसायला लागला. पूर्ण 500 ते 600 मीटर दिसायला लागला. पूर्ण नवीन बनेला आहे. पलीकडल्या साईडला होता जुना ब्रिज, जो की पाण्यामधून नदीमधून पलीकडल्या साईडला येत होता. आणि आता सगळेजण म्हणजे आम्ही दोघंजण चहा प्यायला थांबलो, कारण रातभर पूर्ण झोपलं बी नाही आणि थोडंसं फ्रेश बी व्हावं म्हणलं. तर चहा पिणार आणि बघूया संध्याकाळी आपण किती वाजता लेहला जातो. म्हणजे डायरेक्ट आपल्याला 350 ते 400 किलोमीटरची जी पूर्ण लिफ्ट भेटलेली आहे. मला वाटलं नव्हतं मी पूर्ण करेन, पण शेवटी आपण पूर्ण करणार, लेहपर्यंत जाणार. दादाची पण थोड्या वेळानं तुम्हाला ओळख करून देतो. नगं मुलाली इतक्या होतं, पाठीमागं बघायला दिसायला लागले तुम्हाला. इतक्या तर मुलाले कॅमेऱ्यामध्ये बोलायचं नाही, थोडंसं लाजू लागले. ते पंजाबमधून आहे, पंजाबी बोलाले आणि लेहला जायला लागले. तर बघूया, थोडंसं चहा पिऊया आणि किती वाजता तर आपण लेहला जाऊया. आणि रस्ते आणि इकडे जे डोंगर आहेत ते तर खूपच जास्त सुंदर दिसायला लागले. तर बघा दिसायला लागले, तर पूर्ण आसपासचा नजारा बघायला एकदा काय सुंदर दिसायला लागले. आणि बर्फ पण कोणत्या डोंगरा बर्फ पण दिसायला लागलेत. आणि हे असे काही चहाच्या टपऱ्या येतात, म्हणजे छोटे छोटे हॉटेल बनलेले आहेत. रस्त्यानं जायला लागलं आणि रस्ता बघा किती खराब आहे. पूर्ण गाडी खालीवरी व्हायला लागल्या. वरून पूर्ण डोंगर आहे. दिसत बी नाही झाला, एवढं वरून डोंगर आहे आणि पूर्ण दगड पडले. त्या रस्ता बनायला चालू आहे, इकडे पूल बनायला बी चालू दिसायला लागले. पूर्ण काम चालू आहे आणि गाड्या बघा कशा जायला लागल्या. आणि पाणी बघा कसं व्हायला लागले, पूर्ण दिसायला लागले. पूर्ण पाणी वाहत यायला लागले आणि पूर्ण गाडी झटके द्यायला लागले, पूर्ण हालायला पूर्ण. आणि आपल्याला समोर जायचंय आणि जेसीबीचं काम बी चालू आहे इथं एकदम चिंग बार. तो पूर्ण दिसायला लागले समोर, हे बी दिसायला लागले. गाडी पांढरी थांबला. झिंग बार या जागेचं नावच आहे. झिम बार म्हणजे झिम पाऊस कसं येते तसं झिंग बार या जागेचं नाव आहे. एकदा तुम्हाला दाखवतो. आणि पाऊस जोरानं चालू झाला. समोर आपली गाडी थांबले आणि पाऊस जोरानं चालू झाला. पण रस्ता जो किती खतरनाक रस्ता, खूप भारी दिसायला लागला समोर. आपल्याला तसं पूर्ण चालत जायचं आहे. आणि इथं खडी मशीन आहे जी की रस्ता बनवण्यासाठी कामाला येते. आणि पूर्ण तिथून तिथपर्यंत समोर आपल्याला वरी चढत जायचं आहे. पूर्ण किती भारी दिसायला लागलं आहे.
आणि इकडल्या साईडने आलता आपण आणि इथं थोडंसं थंड बिंड प्यायला थांबलो आपण हॉटेल. आता डोंगरावर इतक्या वरी उंच आलं की समोरचं काही दिसत न झालंय, पूर्ण अंधार दिसायला लागले का. दिवस बारलाच्या जवळ आला म्हणजे वरी चढायला लागला आणि पूर्ण म्हणजे दुपारची जवळपास 11:30 वाजायला लागलेत आणि धुकं इतकं आहे, समोरचं काहीच दिसणार झालंय पूर्ण. अरे पक्षी पण इथे उडालेले दिसायला लागले, कावळा आणि पूर्ण अंधारात दिसायला लागले समोर. तसं पाऊस नसतंय म्हणते ड्रायव्हर साहेब, नाही ते पूर्ण ऊनच असते, पण आज पूर्ण खूप जास्त पाऊसच पडायला लागला, पूर्ण धुकंच आहे. तर जवळपास पाठीमागाल्या 15 मिनिटापासून आम्ही थांबलो, कारण तिथे ठोकाठोकी चालू दिसायला लागले का तुम्हाला. कारण तिथे ब्रिज आहे, ते पूर्ण त्याच्यावरच्या शिड्या म्हणजे ठेवलेल्या असतात ना, ते पूर्ण ब्रिजवरच्या शिड्या म्हणजे दोन्ही साईडला गाड्या ही एक साईडला गेली असेल, त्यामुळे हे आता कसं पूर्ण क्रॉस झालंय ते आणि एक साईड वरी झाले एक साईड खाली झाले, तर ते ठोकालेत पूर्ण हातोडीनं ठोकालेत आहे, नीट करायला आहेत. बाकी मोठा पूल आहे तो पलीकडल्या साईडला जो बनायला लागलाय आणि सगळ्या गाड्या जवळपास 15 ते 20 मिनिटापासून तिथं उभा आहेत. ही एक गाडी उभा आहे, त्यानंतर तिकडल्या बी साईडला गाडी उभा आहे आणि जे नीट करणार आहेत ते BRO आहेत. हे की काढलं बघा त्याने, हे काढलं का ते एक साईडला वाकड झालं असून आता ते ठोकू पूर्ण नीट करायला लागले त्याला. आणि ते इथंच राहतात जे नीट करणार आहेत कॉन्ट्रॅक्टर. व इथं आता पावसामुळे दिसणार आलं, इकडून दाखवतो, इथं दिसायला आलं, इथंच राहते ते नीट करण्यासाठी, म्हणजे दुसरा पूल बनायलाय का तो बनवण्यासाठी इथंच राहत. तर आता ते नीट करायला येतं पूर्ण, त्याला काढलंय, पट्ट्या काढल्या, पट्ट्या आता बरोबर लावणार ते ठोकू टाकू. जवळपास 2 घंट्यानंतर आम्ही निघाला. 12 वाजता आलता आणि जवळपास 2 वाजले राईट. आणि ही जी फळी दिसायला लागली लोखंडाची दिसायला लागली, ती वाकडे झाले दिसायला लागली का, ती पूर्ण खराब झाली आणि तेवढ्यासाठी पूर्ण इतकं थांबावं लागलं. आता तुम्हाला समोर दाखवतो, त्याने रिप्लेस केली, दुसरी जाऊन नवीन आणली, दिसायला लागली ती नवीन आणली. आणि गाडी बघा कसं जायला लागले, खालीवरी व्हायला लागले पूर्ण. बहुत डेंजरस रस्ता आहे, पूर्ण धड वाजत चालय आणि साईडला पाणी व्हायला लागलं. तितकोसा रस्ता आहे, छोटाच आहे एकदम, रिपेअर केला त्याने आता पूर्ण बांधून. आता गाडीची जाम बघा, पेट्रोलच्या ज्या गाड्या येतात त्या मोजा फक्त तुम्ही किती दिसायला लागल्या, खूप जास्त दिसायला लागल्या. सगळ्या पेट्रोलच्याच गाड्या येतात, खूप लांबपर्यंत जामच आहे. आणि साईडला इकडं पूर्ण दगड दिसायला लागले, तर पूर्ण पेट्रोलच्या गाड्या आहेत. आणि मधात हॉटेलमध्ये आल्याच नंतर असं काय मधलं हॉटेल दिसतंय आणि मधामध्ये झोपायला केलेलं आहे. जर कोणाला संध्याकाळी झोपायचं असलं तर इथं 300-400 रुपये देऊन इथं झोपायला. पूर्ण किती मोठं दिसायला लागलं समोर, सगळे हे टेबल आहे, इथं पूर्ण लांबपर्यंत झोपायचं केलंय. समोर पूल आहे आणि तात्पुरता पूल बनलेला आहे आणि गाड्या कशा झाल्यात आहे बघा, एकदा मला दाखवतो. पूर्ण आदळ झाले, सगळ्या सीड्या हलल्या, पूर्ण लाकडं आहेत, लाकडावरून गाडी दमादमान जायला लागली. साईडला नदी व्हायला लागली, इकडे दिसायला लागली. आणि आता नाम काय आहे इसका, घाटालोप्स मध्ये आला. घाटालोप्स मध्ये आला आणि गाड्याची घाटालोप्स म्हणजे काय असते की पूर्ण लूप्स मारायला लागले, म्हणजे पूर्ण वेडे लागले. 22 आहेत टोटल, 22. आणि गाड्या बघा दिसायला लागले वरी, पूर्ण किती फिरत यायला लागल्या पूर्ण गाड्या. आणि पूर्ण इतका उंचच्या उंच डोंगर आहे, इतकाच डोंगर आहे हा दिसायला लागला. आणि इथून असं पूर्ण जवळपास 22 वेळा गोल राऊंड मारल्याच्या नंतर आपल्याला वरी जाता येते. आणि तुम्हाला दाखवतो वरी गेल्याच्या नंतर, म्हणजे वरी गाडी कशी झाल्या तर खूप खतरनाक तिथला सीन आहे. आणि समोर तर नजारा तर कसला भारी दिसायला लागला पूर्ण. आणि पाऊस पण थोडा चालू आहे. गाडी जायला लागली आपली घाटा लूप्स मधून आणि जवळपास 22 वेळे येतात. आणि गाड्या बघा वरी कशा चालवल्या तुम्हाला दिसायला लागले, पूर्ण 22 वेळा गोल वेडे मारू एकदम लईच भारी वाटायला लागले बरं का. हे दिसायला लागले वरी एकदम गोल राऊंड मारत पूर्ण चालायला लागले आता. आणि जवळपास मला वाटतं 10 ते 12 वेळे झाले असते. आणि पूर्ण डोंगर चढायचे आपल्याला दिसायला लागलं, पूर्ण इथून असा पूर्ण खाली दिसायला लागले बघा. एवढे चक्कर मारून आला आणि खूप जास्त लांब दिसायला लागले. आणि अजून बी खूप जास्त वर जायचं. गाड्या किती फेल झालेल्या आहेत, गाड्या जे की थांबलेल्या दिसायला लागल्या. आता
चक्कर मारत 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 वरी जायला लागला. समोरून आली आपली बायकर्स गँग, जी की मनाली टू लेह लद्दाख करायला सगळ्यात जास्त आवडतं सगळ्याला. आणि सगळेजण लाईट लावत यायला लागलेत. सगळेजण पाच 6:30 वाजलेत आणि आम्ही कंगना जालला जायला लागला. आणि समोर रस्ता बघा किती सुंदर दिसायला लागलाय. आणि एकदम साईडनं जावं लागायला आले पूर्ण. बाप रे बाप. आणि साईडला खूप जास्त खाई पण आहे. इकडल्या साईडला दाखव तुम्हाला पूर्ण खाईच दिसायला लागल्या. बाप रे काय सुंदर. पण नजारा खूप जास्त सुंदर दिसायला लागला पूर्ण. वरून जर दगड पडले तर काही खरंच नाही. आणि एकदम कोणत्यानं जावं लागायला आले. खाई बघा इकडल्या साईडला दाखवतो तुला. दिसना झालं एवढे काही. रस्ता लई खतरनाक. हाँ 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 बनाया है ना ये. बघा समोर. अरे बापरे कसलं दिसाले. कसलं भारी दिसायला लागले. मतलब एक नंबर दिसायला लागले पूर्ण. गाड़ी के ऊपर गिर गया तो खत्म. हा गाडीच्या वरी जर पडलं ना खतमच आहे. कारण कसलं कोरंग. कहाँ पे तो आपले ड्रायव्हर साहेब म्हणते ले गए क्या. इथंच गाडी थांबली होती. एक LNT थांबली होती आणि वरून पडलं होतं. वाचलं होतं म्हणून. कसलं दिसायला लागले पूर्ण. खतरनाकच आहे. समोर तर अजून खतरनाक दिसायला लागले. आणि तसंच खाली उतरायचं आपल्याला पूर्ण. टे गोल गोल फिरत खाली उतरायचंय. संध्याकाळचे जवळपास 8 वाजले तर. आणि समोर एक गाडी दिसायला लागली. ती चमकायला लागली. बस एवढं एक गाडी दिसायला लागली संध्याकाळी हे लेह रोडला. बाकी काहीच दिसणार झालंय कारण सगळीकडे अंधाराचा अंधार दिसायला लागलाय. आणि आसपासला काहीच उजेड नाही काय नाही. कारण कोणी माणूस नाही काय नाही. आणि गाडीच्या लाइटिंग एक दिसायला लागल्या तर समोर. बाकी आसपास तर काहीच नाही आहे. समोर दिसायला लागले कोणी माणूस नाही कोणी नाही. आणि चलतच झालं. आता सध्या तरी सिंपल प्लेन रस्ता आला. टाइम झाला जवळपास 8 वाजायला लागले. आणि आता मी डिब्रिंग मध्ये आणि चहा घेतलाय. एकदम ब्लॅक टी घेतले आणि त्याच्यामध्ये अद्रक बनवले, लिंबू टाकले. आणि एकदम चांगलं वाटायला लागले कारण इथं थंडी खूप जास्त वाजायला लागली. आणि स्वेटर बिटर काहीच आणलेलं नाही. एकदम जास्त थंडी वाजायला लागली. एकदम भारी वाटायला आले. आणि हे असं प्रकारचं काही हॉटेलला इथं झोपायला बी संध्याकाळी भेटते. आणि जे रूम आहे ते खूप जास्त गरमी आहे. आणि इथं चिमणी दिसायला लागली. ही चिमणीमध्ये एकदम भारी वाटायला लागली. आणि आपले ड्रायव्हर साहेब चहा प्यायला लागले तर. आणि एक नंबर दिसायला लागले हॉटेल. तर आता चहा पिऊया नाही तर थंड होईल. उसके बाद चले और हम तंगनगला की चढ़ाई में. जहाँ से तंगनगला तकरीबन 18 किलोमीटर है. आपको मंदिर की फोटो बता दी जाएगी ऊपर. आप देख लेना. तर आता तंगलंगना जे बी ड्रायव्हर साहेबने म्हणले तर ते रस्ता चालू झालाय. आणि ड्रायव्हर साहेब म्हणाले तर सगळ्यात जास्त खतरनाक रस्ता आहे तो. आता हा आपण चालायला लागला. आणि समोर फक्त बॅरिकेटिंग दिसायला लागले. आणि संध्याकाळी अंधार झाल्यामुळं आसपासला काहीच जास्त दिसणार झालंय. पूर्ण बॅरिकेटिंग लावले. आणि सगळ्यात खतरनाक रस्ता चांगला आहे पण सगळ्यात खतरनाक रस्ता म्हणला जात आहे. तर जायला लागला. हम समुद्र तल की ऊंचाई में है. 1800 फुट की हाइट है. 1800 मीटर की हाइट है. ठीक आहे. तर असं जायला लागलं. हे तंगलंगला पूर्ण रस्ता आहे. जायला लागला संध्याकाळच्याला. फुल हाइट में है. समोर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल थोडं दिसायला लागले का. ही बर्फ पडायला लागली. पाऊस नाहीये बर्फ पडायला लागले. जे की दिसायला लागले संध्याकाळच्या लाईटीमध्ये. आणि खूप भारी वाटायला लागले लाईटीमध्ये. तर पूर्ण बर्फ पडायला लागलाय. पण थोडं रुईसारखी पडायला लागली आहे. आणि चालायला लागला रस्त्यानं. हे आलं इथं मंदिर काय नाव तंगनंगला. हा मंदिर आलं हो का दिसायला लागले समोर. जे की खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल. इथे दिसायला लागले संध्याकाळच्याला. हो किती सुंदर दिसायला लागले. आता इथून आपल्याला खाली उतरायला चालू करायचे. जे की जवळपास कितने 50 किलोमीटर 80 किलोमीटर 80 किलोमीटर म्हणजे आताचे जवळपास 12 वाजायला लागले तर. आणि जवळपास दुपारी मी 8:30 वाजता निघालतो. दुपारी नाही सकाळी
काल सकाळी दुपारी काहीच कारण झालं, कारण रात्री पण झोपलो नाही आणि आता आज दिवसभर पूर्ण प्रवास केलाय. तर रात्रीचे 12 वाजले आणि सकाळी अजून लेह इथून जवळपास 100 किलोमीटर राहिले आणि सकाळी 4 वाजता उठून आपल्याला पुढे लेहला जायचंय. आता गाव का नाम ये कौन सा पास किया अभी? गया. तर इथं गया आहे, जे की लेह पासून 100 किलोमीटर आहे. तर गयापाशी थांबला आणि आराम करावा लागला, कारण झोप गेल्याची डोकं काम करत नाही. आणि असं काय आपलं हातरलंय, मी इकडल्या साईडला झोपलोय आणि आपले ड्रायव्हर साहेब इकडल्या साईडला झोपले. तर एकदम चांगली व्यवस्था झाली. तर काय करूया, आपण झोपूया आणि सकाळी 4 वाजता उठूया. मॉर्निंग सर्वांना. सकाळचे जवळपास 6 वाजायला लागलेत आणि रणबीरा शहर चालायला लागले, गाव चालायला लागले. आणि दोन्ही साईडला मोठे मोठे असे झाड दिसायला लागले पूर्ण आणि साईडला डोंगर आहेत. इथून जवळपास 25 किलोमीटर आपलं लेह राहिलं, जास्त लांब नाही राहिलं. आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे बघा, दिसायला लागले पूर्ण रस्त्याला पाणी साचलं. गाडी कशी पाणी उडवायला लागले, पूर्ण खोल 1-1 फूट पाणी साचलं पूर्ण रस्त्याची अशी हालत आहे. तर झाला आम्ही लेहकडे जवळपास 25 किलोमीटर राहिले, 1 घंटा लागणार अजून टोटल झाला. आणि गाडी समोरून कशी पूर्ण पाणी उडवत यायला लागले आणि दोन्ही साईडला हे झाडं खूप भारी दिसायला लागलेत पूर्ण. शेवटी आपण लेह मध्ये पोहोचलेलो. जवळपास 24 तास लागले. काल जवळपास 7 वाजता मी केलांग मधून निघालतो, त्यानंतर लिफ्ट मागायचा ट्राय केला. 8:30 वाजता आपल्याला लिफ्ट भेटली, 8:30-9 वाजता. आणि मी आज जवळपास 7 वाजले तर मला कुठे यायला लागला ते म्हणजे लेह मध्ये. आणि लेह मध्ये म्हणजे पाऊस चालू आहे समोर आणि पाऊस जास्त करून चालत नाही म्हणते ते ड्रायव्हर साहेब आपले. सगळं ढग दिसायला लागले. तर जवळपास 24 तास लागले आपल्याला इथून यायला. 24 तास खूप जास्त म्हणजे लांब. किती जवळपास 450 किलोमीटर, 400-450 किलोमीटर. पहिल्या दिवशी आपण मनालीहून कुठपर्यंत आलता, केलांगपर्यंत आलता. नंतर केलांगहून डायरेक्ट आपल्याला लेहला भेटले. तर जवळपास 24 तास लागले आणि गाडी पूर्ण रस्ता खूप जास्त खराब होता. खराब म्हणजे खूप जास्त वळणाचा होता आणि पूर्ण डोंगरामधून आला पूर्ण आम्ही. डोंगर तुम्ही व्हिडिओमध्ये इथं बघितलं असं सांगायची गरज नाही. तर आता तुम्हाला आमचे जे ड्रायव्हर होते त्यांना साहेबाला तुमचा इंट्रोडक्शन नाही केलं, त्यांची परिचय करून नाही दिला. तर साहब जी आपका नाम बताइए. देखिए इधर आपका नाम बताइए पूरा. मेरा नाम संजय कुमार. संजय कुमार जी, आप कितना दिन से ड्राइविंग कर रहे हैं ये लाइन पे? मैंने हो गए 27 साल. 27 साल. तो सर जी 27 साल से ड्रायव्हिंग करायला, ते 27 वर्षापासून ड्रायव्हिंग करायला लेह तो मनाली या साईडनं करायला लागलेत. आणि जवळपास खूप चांगली गाडी चालली. तर जवळपास 24 तास लागले गाडीला पोहोचायला. गाडी आता इथं लेह मध्ये पोहोचले. बघूया आता समोर आपल्याला काय करायचंय. तर व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका, कारण मी मनाली टू लेह फ्री मध्ये करणार होतो आणि आपली फ्री मध्ये राइड झालेली आहे. तर थैंक यू फिर से एक बार थैंक यू जी, जो हमको यहाँ तक पहुँचाने के लिए. बहुत बहुत अच्छा लगा आपसे मिलके, बहुत 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 शुक्रिया. तर मी पोहोचलेलो आहे लेह मध्ये फ्री मध्ये. तर बघूया आता समोर काय होतं. आणि पाऊस तर लेह मध्ये चालू आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका, कारण खूप मराठी कमी माणसं आहेत जे अशा प्रकारचे राईड करतात. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.